आणि यानंतर पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या पण थोडक्यात। रशियाने पूर्व युक्रेनमधील क्रेमिना या शहरावर ताबा मिळवला आहे। तर या प्रांताच्या गव्हर्नरने जाहीर केलेला असून याच काळात लीव्ह शहरावर 5 क्षेपणास्त्र हल्ले झाल्याचं तेथील महापौर अँड्रे सँडवी यांनी सांगितलं। तर क्रेमिनामधून आता युक्रेनच्या सैनिकांनी माघार घेतली आणि हे शहर ज्या प्रांतात आहे त्या लुहान्स्कचे गव्हर्नर सेरिय गेदाई म्हणाले की या शहरात रशियाचे सैनिक घुसलेत आणि त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले। रशियाचा पाठिंबा असलेला फुटीरवादी मारियोपोल या बंदराच्या शहरातील ॲझोव्हेस्टल या धातू कामाच्या कारखान्यात नासधूस करण्याचा प्रयत्न करतायत आणि असं आरआयएनं म्हटलंय। तर युक्रेनमधील शहरात अडकून पडलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करण्यासाठी युक्रेनच्या रशियाशी वाटाघाटी सुरू असल्या तरी देखील त्यात अद्याप यश आलेलं नाहीये, असं युक्रेनचे उपपंतप्रधान आयरिना वेरेस्क्यूक यांनी सांगितलंय। तर रशियाने खार्किव येथे केलेल्या हल्ल्यामध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झालाय। खार्किवचे गव्हर्नर ओले सेनेव्ह्योव यांनी माहिती दिली तर रशियाने केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये तसंच क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 नागरिक जखमी झाले। तर खार्किव हे युक्रेनमधील दुसरं सगळ्यात मोठं शहर आहे। पाश्चिमात्य देश युक्रेनला रशियासोबत युद्ध सुरू ठेवण्यास भाग पाडताय असा आरोप रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी केला। तर अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी केलेल्या शस्त्रास्त्रांच्या मदतीमुळेच युक्रेन युद्ध सुरू ठेवू शकलाय असंही ते म्हणाले। युक्रेनच्या लीव्ह शहरामध्ये कार सेंटर आगीत जळून भस्मसात झाले। तर अनेक कार यामध्ये जळाल्यात। रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर कार सेंटरलाही आग लागली होती। युक्रेनच्या मारियोपोलमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर दुर्दशा झाली आहे। बॉम्ब हल्ल्यामुळे आग लागून तिथं मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले। वाढत्या महागाई विरोधात श्रीलंकेत गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांचं सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे। मंगळवारी या आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं। रामबुकाना येथे आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक झाली। तर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी थेट गोळीबार केला। यामध्ये एक आंदोलक ठार झाला तर 10 जण जखमी झाले। आंदोलकांनी पोलिसांवर गोळीबार देखील करण्यास सुरुवात केली। त्यानंतर पोलिसांनी देखील गोळीबार केल्याचे सांगितले। श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे। अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा तिथं भासू लागलेला आहे। सरकार विरोधात रोष वाढत असून नागरिकांची मोठी आंदोलनं देखील होत आहेत। तर मंगळवारी रामबुकाना येथे रेल्वे रुळांवर बसत आंदोलकांनी आपलं आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलकांना रुळांवरून उठण्यास सांगण्यात आलं, मात्र ते हटले नाहीत। उलट त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केली आणि त्यामुळे गोळीबार करावा लागला, असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं। श्रीलंकेतील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आणि कर्मचारी रस्त्यावर उतरलेत। सरकारच्या विरोधात त्यांनी निदर्शनं केली आहेत। सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। क्युबा आणि युनायटेड स्टेट्स यामध्ये सध्या स्थलांतर धोरणावर मोठा वाद सुरू आहे। त्या अनुषंगाने बैठकीच्या फेरी पार पडताना दिसत आहेत। एका उच्चस्तरीय क्युबन अधिकाऱ्यानं वॉशिंग्टनच्या असंगत स्थलांतर धोरणावर टीका करत वॉशिंग्टनला सध्याच्या करारांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे। युनायटेड स्टेट्सच्या दक्षिणेकडील सीमेवर क्युबन्सच्या आगमनात वाढ होत असताना स्थलांतर बैठक पार पडणार आहे। तर क्युबाच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्विटरवर सांगितले की ही बैठक गुरुवारी वॉशिंग्टन इथं होणार असून त्यांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व उपमंत्री कार्लोस फर्नांडिस हे डिकॉझिओ करणार आहेत आणि दोन्ही देशांमधील करारानुसार वर्षातून 2दा आयोजित केली जाणार आवश्यक आहे। तर जुलै 2018 मध्ये तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाखाली ही बैठक झाली होती। ट्रम्प यांनी त्यांचं पूर्ववर्ती बराक ओबामा यांनी सुरू केलेले दोन्ही राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचं धोरण संपवलं आणि 2017 मध्ये दूतावासातील कर्मचारी मागे घेतले। दक्षिण आफ्रिकेमधील क्वाझुलो नताल प्रांतामध्ये विनाशकारी पुरामुळे बळी पडलेल्यांना त्यांची घरं पुन्हा बांधण्यास सुरुवात केली आहे। तर पीटरमेट्सबर्ग जवळील डंबुजा टाउनशिपमध्ये त्यांचं घर दुरुस्त करण्याच्या तयारीला लागले आणि या संकट काळातून पुन्हा एकदा उभं राहण्याची भावना नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत। दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी सोमवारी रात्री पुराच्या प्रत्युत्तरात राष्ट्रीय आपत्तीची घोषणा देखील केली। यूएस सिनेटच्या शिष्टमंडळानं मंगळवारी सर्बियाला उर्वरित युरोपमध्ये सामील होण्यासाठी आणि युक्रेनमधील भीषण हल्ल्यांमुळे रशियावर निर्बंध लादण्याचं आवाहन केलं।
3 सदस्यीय द्विपक्षीय शिष्टमंडळानं सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर बुकिक यांची देखील भेट घेतली आणि या भेटीनंतर सिनेटचा सदस्य क्रिस मर्फी म्हणाले की आमच्या माहितीनुसार सर्बियाचा रशियासोबत दीर्घ सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहास आहे, परंतु हा एक असा क्षण आहे जिथे आपण लोकशाही समुदाय म्हणून युक्रेनमधील रशियानं केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जर एकही संयुक्त संदेश पाठवला नाही तर भविष्यात खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळेच आमची आशा आहे की रशियाला स्पष्ट संदेश देण्यासाठी आम्ही काही आठवडे आणि महिन्यांमध्ये सर्बियाच्या पाठीशी उभं राहून पाठिंबा दर्शवू। सर्बियानं युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या 3 ठरावांच्या बाजूनं मतदान केलं असलं तरी देखील मॉस्को विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय निर्बंधामध्ये सामील झालेले नाहीत। सर्बिया जे औपचारिकपणे युरोपियन युनियनचे सदस्यत्व मिळण्याच्या प्रयत्नात आहे ते जवळपास पूर्णपणे रशियन ऊर्जा पुरवठ्यावर अवलंबून आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिट्सबर्गमधील एका हाऊस पार्टीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला। यामध्ये 2 17 वर्षांची मुलं ठार झाली आहेत तर किमान 8 जण जखमी झालेत। गोळीबार रविवारी दुपारी 12:30च्या सुमारास झाला कारण शेकडो जण या पार्टीच्या ठिकाणी जमले होते। तर पिट्सबर्गचे पोलीस प्रमुख स्कॉट चुबट यांनी सांगितलं की त्यातील बहुसंख्य मुलं ही अल्पवयीन होती आणि गोळीबार होण्याआधी आणि नंतरची दृश्य देखील कॅमेऱ्यात कैद झालीत। बंदुकीच्या गोळीबारामध्ये 2 पुरुषांचा मृत्यू झालाय आणि 8 जण जखमी झालेत। गोळीबारानंतर काहींना इमारतीच्या खिडक्यांमधून त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला। दरम्यान अनेकांना दुखापत झाली। या घटनेचा पोलीस अधिक तपास करतात। इस्रायली लढाऊ विमानांनी दक्षिण गाझा पट्टीमध्ये हमासच्या शस्त्रनिर्मिती केंद्राला आपलं लक्ष्य केलंय तर या भागात हवाई हल्ले केलेत अशी माहिती इस्रायली लष्करानं मंगळवारी पहाटे दिली आहे। या हल्ल्यात कोणीही जखमी झालं प्राथमिक माहिती नाहीये तर पॅलेस्टिनी अतिरेक्यांकडून दक्षिण इस्रायलमध्ये रॉकेट हल्ले करण्यात आले, गोळीबार करण्यात आला आणि त्याचा बदला म्हणून हे हवाई हल्ले करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। तर जेरुसलेममधील संवेदनशील पवित्र स्थळांवर संघर्ष, इस्रायलमधील प्राणघातक हल्ल्यांची मालिका आणि वेस्ट बँक ओलांडून लष्करी हल्ले त्यानंतर रॉकेट प्रक्षेपण ही एकूणच हल्ल्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र स्पष्ट होतंय। इस्रायलनं सांगितलं की ते रॉकेट हल्ले रोखण्यात यशस्वी झालेत, कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची नोंद नाहीये। न्यूयॉर्कचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर ब्रायन बेंजामिन यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। फेडरल भ्रष्टाचाराच्या चौकशीमध्ये अटक झाल्यानंतर बेंजामिन यांना गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। बेंजामिनच्या कराराच्या बदल्यात रिअल इस्टेट डेव्हलपर्सकडून मोहिमेचं अनुदान मिळवण्याच्या योजनेत सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि ज्याचा राज्य सिनेटर म्हणून त्यांच्या पदाचा गैरवापर करत केलेल्या नॉन प्रॉफिट संस्थेसाठी राज्य निधीचे $50,000 अनुदान मिळवलं। मात्र बेंजामिन यांनी गेल्या मंगळवारी न्यायालयात आपण निर्दोष असल्याचं सांगितलं। जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीमध्ये पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील तणाव वाढल्यानं चीननं सोमवारी सांगितलं की ते घडलेल्या परिस्थितीबाबत चिंतित आहेत। इस्रायली पोलिसांनी रविवारी जेरुसलेमच्या जुन्या शहरातील अल अक्सा मशिदीच्या कंपाऊंडमधील ज्यू समाजातील नागरिकांना फ्लॅश पॉईंट या पवित्र स्थळाकडे जाण्याचा मार्ग सुरक्षित केला। 17 पॅलेस्टिनी जखमी झाले तर पॅलेस्टिनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली आणि त्याच ठिकाणी पॅलेस्टिनींसोबत झालेल्या संघर्षानंतर 2च दिवसात तिथं अशांतता निर्माण झाली। जेरुसलेमच्या समस्येला जटिल आणि संवेदनशील म्हणत चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी संबंधित पक्षांना परिस्थिती बिघडण्यापासून किंवा नियंत्रणाबाहेर जाण्यापासून टाळण्यासाठी संयम बाळगण्याचं आवाहन केलंय। जीन मिशेल बास्केटच्या कुटुंबानं त्यांच्या जीवनाकडे एका विशेष नजरेनं पाहिलं। यापूर्वी कधीही न पाहिलेल्या 200हून अधिक कामांचं अनावरण त्यांनी प्रदर्शनाद्वारे केलंय। योको ओनो आणि डेव्हिड बॉबी सारख्या ख्यातनाम व्यक्तींच्या खासगी कलासंग्रहांप्रमाणेच हे प्रदर्शित करण्यात आलंय। त्यांच्या बहिणींना असं वाटलं की 1988 मध्ये वयाच्या 27व्या वर्षी निधन झालेल्या कलाकाराच्या वैयक्तिक जीवनाबद्दल लोकांना जास्त माहिती नाही, त्यामुळे प्रदर्शन रूपातून त्यांची कला जगासमोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। देशाचा सुपरस्टार सुप्रसिद्ध अमेरिकन गायक गर्थ ब्रुक्सनं सांगितलंय की नुकतीच झालेली स्टेडियम टूर संपवल्यानंतर आता दुसरा स्टेडियम दौरा करू इच्छित नाही। नॅशव्हिल येथील निसान स्टेडियममध्ये शुक्रवारी आणि शनिवारी अशा 2 रात्री लागोपाठ शो करण्यात आले। ब्रुक्सने शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की कोविड साथीच्या निर्बंधामुळे आणि हवामानामुळे त्याला पुन्हा स्केड्यूल हे आपलं बनवावं लागतं आणि तसंच गेल्या उन्हाळ्यात वादळामुळे आयोजित वेळापत्रकामध्ये अनेक बदलही करण्यात आले होते। फरजत ताहेरीपूर हे पर्ड्यू विद्यापीठाच्या कृषी विद्यापीठातील संशोधन प्राध्यापक आहेत। तेलाच्या किमती वाढल्यामुळे पर्याय म्हणून जैवइंधनात रस वाढला असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान जारी केलेल्या व्हिडिओमध्ये नवीकरणीय इंधन RFSचा युनायटेड स्टेट्समधील जैवइंधन उत्पादकावर कसा परिणाम झाला ते देखील त्यांनी स्पष्ट केलंय।
तर ताहेरीपूर म्हणतात की RFS हे एक धोरण आहे जे इथेनॉल आणि बायोडिझेल सारख्या जैव इंधनाचं उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन करण्यात आले। तर ते पुढे म्हणतात की यामुळे तेलावरील अवलंबित्व कमी होऊ शकतं, हरितगृह वायू उत्सर्जन कमी होऊ शकतो आणि उत्पन्न तसंच ग्रामीण भागात नोकरीच्या संधी सुधारू शकतात। ताहेरीपूर म्हणतात की त्यांच्या काही सहकाऱ्यांना चिंता भेडसावत होती की या धोरणामुळे किमती गगनाला भिडतील आणि ग्राहकांचं प्रचंड नुकसान होईल। इव्हान्स चेबेटने बोस्टन मॅरेथॉनच्या पुरुषांच्या विभागात केनियाला फिनिश लाईन ओलांडून स्वीप केलं। गेल्या वेळी केनियानं 2012 मध्ये पोडियमवर अव्वल तिसरं स्थान पटकावलं होतं। केनियाचा सहकारी आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या पेरेस जेप्चिडीनं बोस्टन मॅरेथॉनमध्ये महिलांचं अर्धशतक पूर्ण केलं आणि अव्वल स्थान मिळवून आनंद साजरा केला। ही स्पर्धा जगातील सगळ्यात जुनी आणि त्याचबरोबर प्रतिष्ठित वार्षिक मॅरेथॉन स्पर्धा मानली जाते। तर शेरीफच्या डेप्युटींनी कम्युनिटी लेकमध्ये जाण्यापूर्वी फ्लोरिडामध्ये मोठ्या मगरीचा व्हिडिओ हा कॅप्चर केला। तर हा व्हिडिओ वेनिस लेक फ्लोरिडा इथं घेण्यात आला होता। सारसोटा काउंटी शेरीफ कार्यालयानं फेसबुक पोस्टमध्ये हे नमूद केलंय। डेप्युटींच्या अंदाजानुसार गेट सुमारे 10 फूट लांब म्हणून 3 मीटर लांबीची आहे। तर शेरीफच्या कार्यालयानं फ्लोरिडा फिश अँड वाईल्डलाईफ कन्झर्वेशन कमिशनला सूचित केलंय आणि सावधानतेचा इशारा दिलाय। सॅन्टियागोमधील प्राणी संग्रहालयामधील प्राणी ईस्टर एग ट्रीटचा आनंद घेत आहेत। चिलीची राजधानी सॅन्टियागोच्या बाहेरील बुएन प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांनी ईस्टर संडे साजरा केला। प्राणी संग्रहालयाचे संचालक इग्नासिओ एडल्सुका म्हणालेत की प्राण्यांसाठी ईस्टर एग हे त्यांचं अन्न शोधण्यासाठीचं उत्तेजक आहे आणि त्यांना अन्न शोधण्यासाठी हे काम करावं लागतं। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांची पत्नी जिल यांनी कोरोना व्हायरस साथीदरम्यान पहिल्यांदाच व्हाईट हाऊसमध्ये ईस्टर संडे साजरा केला। दिवसभराच्या कार्यक्रमात सुमारे 30,000 मुलं आणि त्यांचे पालक तिथे आलेले होते। संपूर्ण दिवसाची थीम ईस्टर एग्स तयार करण्याची होती। तर एग रोल आणि एग हंट व्यतिरिक्त या इव्हेंटमध्ये शाळेतील ॲक्टिव्हिटीज, रीडिंग कॉर्नर, टॅलेंट शो, शेतीबद्दलची माहिती, फोटो काढण्याचे स्टेशन्स असे अनेक कार्यक्रम समाविष्ट होते। कोविड-19 साथीच्या रोगामुळे व्हाईट हाऊसनं 2020 आणि 2021 मध्ये हे कार्यक्रम रद्द केलेले होते। मात्र यावर्षी आम्ही पुन्हा सगळे एकत्र येत हे कार्यक्रम साजरे करतो असं अध्यक्षांनी सांगितलं। अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं झालेल्या सिरियल बॉम्बस्फोटांमध्ये किमान 5 शाळकरी मुलं ठार झाल्याची माहिती मिळते। पश्चिमी काबूलच्या दश्तेबरची भागामध्ये एका शाळेसमोर एकामागून एक 2 स्फोट झाले। अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयानं या स्फोटांना दुजोरा दिलेला असून मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही। चीनमधील शांघाय शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे। इथं रुग्णसंख्या वाढल्यानंतर संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला। आतापर्यंत 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला। आठवड्याभराच्या लॉकडाऊनमध्ये रुग्णांचा मृत्यू होण्याची पहिलीच घटना असून कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर मार्चपासून निर्बंध लागू करण्यात आले होते आणि यामुळे शांघाय शहरातील 2.5 कोटी रहिवासी त्यांच्या घरांमध्ये अडकून पडलेत आणि तिथं दररोज 25,000हून अधिक रुग्ण आढळत आहेत। शांघाय शहर फायनान्शियल हब म्हणून ओळखलं जातं। कोरोना संसर्गामुळे शांघाय शहरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाहीये। याच दरम्यान शांघायमध्ये 3 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा अधिकृत खुलासा शांघाय महापालिकेच्या आरोग्य कमिशननं केलाय। रुग्णालयात गेल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय। शांघायमधील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार ईस्टर्न बिझनेस हबमध्ये सोमवारी 22,248 नवे रुग्ण आढळलेत। कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे। सगळ्यात वाईट स्थिती आर्थिक राजधानी शांघायची आणि तिथे संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे। कोणत्याही कारणाशिवाय लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही। केवळ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच घरातून बाहेर पडता येतंय। सेन वेन आणि जुलिया रॉबर्ट्स सोमवारी रात्री 18 एप्रिल 2022 रोजी न्यूयॉर्कमध्ये गॅलिसच्या जागतिक प्रीमियरला उपस्थित होते। गॅलिस ही काही मर्यादित मालिकांपैकी एक असून त्याची कथा वॉटरगेट घोटाळ्यातील विसरलेल्या पात्रांवर लक्ष केंद्रित करते। रॉबर्ट्सनं साकारलेल्या मार्था मिशेल यामध्ये प्रमुख पात्र आहे, जे एक दिग्गज व्यक्तिमत्व असून मार्था एक खात्म्या अर्कान्सन सोशलाइट आहे आणि निक्सनचे निष्ठावंत अटर्नी जनरल जॉन मिशेल यांची पत्नी देखील तिनं साकारली आहे, जी भूमिका पेननं साकारली आहे।
तर तिची पक्षाशी संलग्नता असून वॉटरगेटमध्ये निक्सनच्या सहभागाबद्दल सार्वजनिकरित्या अलार्म वाजवणारी ती पहिली व्यक्ती आणि ज्यामुळे प्रेसिडेन्सी आणि तिचे वैयक्तिक जीवन अशा या दोन्ही गोष्टींचा उलगडा होतो. तर प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांच्या उपस्थितीमध्ये ऑटोमोटिव्ह इन्व्हिक्टस गेम्सचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कारच्या अडथळ्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांशी त्यांनी संवादही साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. तर यावेळेस पॅरालिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धांमध्ये स्पर्धा करण्याबाबत देखील त्यांनी स्पर्धकांना सांगितले. 22 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. या खेळामध्ये भाग घेणाऱ्या 20 राष्ट्रांमधील सुमारे 500 स्पर्धकांमध्ये युक्रेनमधील 19 जणांचा संघ आहे. तर यावेळेस या सगळ्यांनी देशातील युद्धाचा निषेधही दर्शवला. मिगेल सर्जोसा हे पर्ड्यू विद्यापीठातील अर्थशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक असून या व्हिडिओच्या माध्यमातून ते स्पष्ट करतात की बालपणातील गुंडगिरी जगभरात सातत्यानं होत असते आणि कौशल्य विकासावर त्याचा मापनीय नकारात्मक प्रभाव पडतो. गुंडगिरीची समस्या चरित्र घडवणारा मार्ग म्हणून नाकारली जाऊ नये, तर धमकावणं हे मुलांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं आढळून आले. संशोधनामध्ये असं दिसतंय की जगभरात 22% शाळेतील मुलं यासाठी बळी पडतात आणि हा दर प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांपेक्षा माध्यमिक शाळांमध्ये जास्त आहे. गर्दीनं खचाखच भरलेल्या दक्षिण कॅरोलिना मॉलमध्ये शनिवारी गोळीबार झाला. या गोळीबारानंतर आणखी 2 संशयितांची ओळख पटली आहे. तर या गोळीबारात 9 जणांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. कोलंबियाच्या पोलीस प्रमुखांनी 20 वर्षीय मार्किटला रॉबिन्सच्या अटकेची घोषणा देखील केली आणि सांगितलं की अमृतसर जमाल स्मिथ नावाच्या तिसऱ्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. कोलंबियानं सेंटरमधून पळून जाताना गोळ्या झाडलेल्या 9 लोकांव्यतिरिक्त 6 जण जखमी झाले. सेंट्रल कॅलिफोर्निया हायस्कूलमध्ये एका वयस्कर व्यक्तीनं चाकूनं वार केल्याने एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. तर स्टॉकटमधील स्टॅक हायस्कूलमध्ये या मुलीवर चाकूनं वार केल्यानंतर ताबडतोब एका संशयिताला शाळेच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की त्यांना संशयित आणि मुलगी यांच्यातील संबंध किंवा वार करण्यामागचा हेतू याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र या हल्ल्यात इतर विद्यार्थी जखमी झालेले नाहीत. तर आता विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी समुपदेश उपलब्ध असतील आणि असे शाळेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी 2 वर्षात पहिला व्हाईट हाऊस ईस्टर एग रोल सुरू केला आहे आणि दिवसभरासाठी या कार्यक्रमामध्ये 30,000 मुलं सहभागी झाली होती. आणि आंतरराष्ट्रीय जगतामधल्या या सगळ्या बातम्यांनंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.